नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या जनसंपर्क मोहिमेत आणि आजच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण एक अशा कायदेशीर लढाईचं विश्लेषण करणार आहोत जी ऐकून आपण नक्कीच थक्क व्हाल. जेव्हा सरकारी यंत्रणा स्वतःचंच काम करायला नकार देते तेव्हा त्यांना जाब कसा विचारायचा. उच्च न्यायालयाच्या रेट याचिका 4463/2008च्या ऐतिहासिक निकालाच्या माध्यमातून आपण हेच समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता एक विचार करा, एखादा सरकारी आदेशाची जर कोणी अंमलबजावणीच करणार नसेल तर त्या कागदाच्या तुकड्याचा उपयोग तरी काय? हाच तो कळीचा प्रश्न आहे. एका सामान्य नागरिकाची सुस्त प्रशासकीय व्यवस्थेविरुद्धची ही कायदेशीर लढाई जेवढी संतापजनक आहे तेवढीच ती आपल्याला आपले अधिकार मिळवून देणारीही आहे. पहिला भाग, प्रभावहीन कागदी आदेश. खरं तर हे ऐकून कुणालाही धक्काच बसेल. न्यायालयासमोर सरकारी अधिकाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की फक्त निर्देश देणे एवढीच आमची जबाबदारी आहे. होय, अगदी असंच. एकदा का आम्ही आदेशाचं पत्र पाठवलं की आमचं काम संपलं. पुढे त्या आदेशाचं काय होतं याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असा अत्यंत धाडसी दावा त्यांनी केला. विचार करा, व्यवस्थेचा हा दृष्टिकोन किती भयंकर आहे. दुसरा भाग, मुख्याध्यापक पदाचा वाद. आता हा नेमका वाद काय होता ते थोडक्यात पाहूया. ही 2007 सालची घटना आहे. एका ज्येष्ठ आणि पात्र शिक्षकाला त्याच्या हक्काच्या पदोन्नतीपासून डावललं गेलं. आणि धक्कादायक म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीने सर्व नियम धाब्यावर बसवून एका कनिष्ठ व्यक्तीला थेट मुख्याध्यापक पदावर बसवलं. हा अगदी सरळ अन्याय होता. या बेकायदेशीर पदोन्नती विरोधात त्या ज्येष्ठ शिक्षकाने शांत न बसता शिक्षणाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी वारंवार निवेदने दिली. त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला. त्यांच्या याच कायदेशीर लढ्यातून या मूळ तक्रारीचा पाया इथेच रचला गेला. तिसरा भाग, निष्क्रियतेची कालरेषा. आता इथून पुढे जो प्रशासकीय गोंधळ सुरू झाला तो एखाद्या विनोदापेक्षा कमी नाही, पण तो तितकाच विदारक देखील आहे. फेब्रुवारी 2007मध्ये अन्यायाची पहिली नोंद झाली. जूनमध्ये प्रस्ताव मागितला गेला. ऑक्टोबरमध्ये ती बेकायदेशीर पदोन्नती रद्द करण्याचे आदेशही दिले गेले. जानेवारी 2008 उजाडलं. पुन्हा नवे निर्देश दिले गेले, पण प्रत्यक्ष कारवाई शून्य. तब्बल वर्षभर फक्त आदेशांचे कागद इकडून तिकडे फिरत राहिले. विभागीय आयुक्त आणि खुद्द जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अगदी स्पष्ट सूचना देऊनही काहीही उपयोग झाला नाही. शाळा व्यवस्थापनाने या सर्व सरकारी आदेशांना चक्क केराची टोपली दाखवली. म्हणजे शासनाच्या आदेशांना काही किंमतच उरली नव्हती असं म्हणायला हरकत नाही. पण या सगळ्या लालफितशाहीचा सर्वात दुर्दैवी परिणाम काय झाला माहितीये? न्यायाची वाट पाहता पाहता मे 2008मध्ये ते शिक्षक चक्क सेवानिवृत्त झाले. म्हणजे न्याय मिळालाच नाही. आता न्यायालय त्यांना मुख्याध्यापक पदाची ती मूळ पदोन्नती देऊच शकत नव्हतं, कारण त्यासाठीची वेळ निघून गेली होती. चौथा भाग, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. आणि ह्याच टप्प्यावर उच्च न्यायालयाने एक अत्यंत परखड निरीक्षण नोंदवलं. न्यायाधीश म्हणाले, केवळ कागदी आदेशांचा कोणताही उपयोग होत नाही. हे एकच वाक्य या संपूर्ण सुस्त प्रशासकीय व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार होतं. न्यायालयाने इथे एक अतिशय भक्कम आणि स्पष्ट नियम प्रस्थापित केला. त्यांनी स्पष्ट केलं की फक्त आदेश पारित करणं ही केवळ एक सुरुवात आहे. तुमची जबाबदारी तिथे संपत नाही. त्या आदेशाची खऱ्या अर्थाने आणि तंतोतंत अंमलबजावणी करून घेणं हे अधिकाऱ्यांचं कायदेशीर आणि बंधनकारक कर्तव्य आहे. या प्रकरणातून आणखी एक मोठं सत्य समोर आलं. अधिकाऱ्यांनी त्यांच्याच आदेशांची अंमलबजावणी न केल्यामुळे न्यायव्यवस्थेवर किती मोठा ताण येतो. अशाच प्रकारच्या हजारो याचिकांचा विनाकारण न्यायालयात पूर येतो हे न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे अधोरेखित केलं. हा एक फार मोठा व्यवस्थापकीय दोष आहे. पाचवा भाग, अंमलबजावणीचे कर्तव्य. आता प्रश्न असा पडतो की अधिकारी खरोखरच हतबल असतात का? तर अजिबात नाही. न्यायालयाने स्पष्ट केलं की जर एखादी संस्था नियम मोडत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार प्रशासनाकडे आहेत. जसं की संस्थेचं अनुदान थांबवणं, कर्मचाऱ्यांचं वेतन रोखणं, अशी सक्तीची पावलं उचलून नियमबाह्य वागणाऱ्यांना नक्कीच वठणीवर आणलं जाऊ शकतं. हा निकाल फक्त कागदावर राहू नये म्हणून न्यायाधीशांनी एक फार मोठं पाऊल उचललं. त्यांनी थेट महाराष्ट्राच्या प्रधान सचिवांना आदेश दिले की राज्यभरातील सर्व सरकारी विभागांना या कठोर अंमलबजावणीच्या कर्तव्याचं पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले जावेत.
म्हणजे हा नियम आता संपूर्ण राज्यासाठी लागू झाला. नागरी अधिकारांच्या दृष्टिकोनातून हा खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक बदल आहे. कागदावर दिलेल्या नियमांची नुसतीच नोंद नको, तर अधिकाऱ्यांनी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावीच लागेल असा आग्रह धरण्याचा आणि तशी मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आता नागरिकांना मिळाला आहे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या जनजागृतीपर विश्लेषणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते. ती म्हणजे व्यवस्थेला जबाबदार धरण्यात खूप मोठी ताकद आहे. आता विचार करा, जर राज्याचे स्वतःचे नियम लागू करणे हे त्यांचे कायदेशीर कर्तव्य असेल, तर आज आपल्या आजूबाजूला असे किती कागदी आदेश असतील जे एखाद्या नागरिकाने खऱ्या कारवाईची मागणी करण्याची वाट पाहत धूळ खात पडून आहेत. हाच विचार करायला लावणारा प्रश्न घेऊन आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. नेहमी जागरूक रहा आणि आपले अधिकार समजून घ्या.